श्रीराम नमस्कार. आज 2 नोव्हेंबर 2025 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 48. मागील भागामध्ये आपण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म आणि संन्यास, आत्मसंन्यास योग आणि आत्मस्वरूप, स्वरूप हा शब्द वास्तविक भगवद्गीतेमध्ये जसं आपण एखादा धडा लिहितो, धड्याचं नाव काय, तर त्याचा स्वरूप हे लिहिलेलं नाहीये. पण काही तेलुगू ज्यांनी त्याचं विश्लेषण केलंय त्यांनी त्याच्यात आत्मस्वरूप पण दिलंय. जसं भगवद्गीतेमध्ये ध्यान योग आहे, पण ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं नाव वेगळं आहे. तर भगवंतानी इथं जेव्हा अर्जुनाला देहाचा आणि मनाचा हा योग साधण्यासाठी जी क्रिया किंवा कृती हे सांगायचा प्रयत्न आपण मागील भागात बघितलं, सुरू केला. इथं काय असतं की जेव्हा मागचा भाग मी युट्यूबवर हे केलं, पाठवला, तेव्हा एक देशपांडे म्हणून काका आहेत नाशिकचे, त्यांनी मला फोन केला की तुम्ही जे शीर्षक लिहिलंय भगवद्गीता व मनुष्य जीवन, हे कळलं नाही, त्याचा अर्थ काय. तर भगवद्गीता ही आपण बाजारातनं पुस्तक आणून वाचू शकतो. त्याचे अनंत सारांश आहेत, प्रत्येकाची विविध मांडणी आहे. पण असं म्हणतात की भगवद्गीतेमध्ये मनुष्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. मग हे उत्तर आपण सर्वसामान्य जीवन जे जगत असतो, हे जगताना ही भगवद्गीता आपण कशी आपल्या जीवनामध्ये त्याचा समावेश करून जगाचा आहे किंवा वैचारिकता हवी, म्हणून त्याला मनुष्य जीवन हे नाव दिलं होतं किंवा दिलेलं आहे. की फक्त भगवंतानी अर्जुनाला उपदेश केला की कर्माची प्राप्ती करायची असेल तर उत्तम कर्म करणं गरजेचं आहे. जेव्हा मनुष्य केवळ उत्तम कर्म करतो तेव्हा त्याला उत्तम फळ मिळतं, ही मनुष्याची धारणा असते. भगवंत काय सांगतो, तुम्ही कृती केलीत, एखाद्या रस्त्यावरचं जनावर आहे, तर तुम्हाला लक्षात आलं की याला पाणी प्यायचंय आणि तुम्ही पाणी पाजलत, तर तुम्ही काय म्हणाल, मी तहानलेल्या जनावराला पाणी पाजलं, उत्तम कर्म केलं. पण गाय असो, कुत्रा असो, ह्यांना जेव्हा तुम्ही पाणी पाजता तेव्हा मनुष्याच्या मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो की माझ्याकडचं मी पाणी ह्याला पाजलं आणि किती त्याला तहानच लागली होती, किती पटापटा पाणी प्यायलं, परत पाणी ओतलं तर ते प्यायलं, भले मला नंतर बाटली विकत घ्यायला लागली, पण त्याला मी पाणी पाजलं. आता ही एक साधारण गोष्ट आहे की आपण पाहतो नेहमी. पण जेव्हा तुम्ही पाणी पाजलं तर तिथं ती क्रिया संपते किंवा संपायला हवी. मग मी पाणी घेतलं, माझ्यासाठी घरनं भरून घेतलं होतं, ह्या नंतरच्या ज्या गोष्टी असतात, ह्या तुमच्या उत्तम कर्माचं जे फळ असतं त्याची ताकद कमी करतात. मग भगवंत सांगतो हे तू दाखवण्यासाठी केलंस. मग कर्म किंवा एखादी गोष्ट जेव्हा आपण करत असतो तर ती पहिल्यांदा आपण का करतो हे कळलं पाहिजे. मग आत्मसंयम म्हणजे संयमता कुठं हवी, म्हणजे प्रत्येक जीवामध्ये लहानपणापासून संस्कार होत असतात. डॉक्टरांचं आणि माझं म्हणजे भगवद्गीतेवरती डॉक्टरांचं आणि माझं कधी जास्त बोलणं झालं नाही. पण हा जो आत्मिक योग आहे, मनाचा योग आहे, मन काय आहे, जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, हे जे समोर आहेत, हे जे तुला भीष्माचार्य दिसत आहेत की ज्यांचा तू बोट धरून चालायला शिकलास, त्यांच्या कडे खांद्यावरती तू वावरलेला आहेस,
आणि आज तुझ्या मनामध्ये शंका आहे की त्यांना, किंवा दुःख आहे की मी त्यांना कसं मारू. पण हे दुःख हे तुला होणं हे तुझ्या अशिक्षितपणाचं, किंवा तुला जे स्थितप्रज्ञ म्हणलं जातं, किंवा जे स्थितप्रज्ञ हे तुला पदवी मिळाली, पदवी आपण आता कळण्यासाठी म्हणून सांगतोय. मग अशा व्यक्तींकडनं, ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम असतं, मग ती प्रेम आपण तिचं आणि आपलं जे प्रेम असतं त्याच्यामध्ये जर ती व्यक्ती चुकीचं वागत असेल, भगवंत अर्जुनाला काय सांगतायत नीट लक्षात घ्या. ज्याच्या हे जे तू भीष्माचार्य आहेत ह्यांच्याकडे तू काय म्हणून बघतोयस, तर त्यांनी तुला चाला बोलायला शिकवलं, त्यांनी तुला धनुष्यबाण हातात दिलेला आहे, त्यांनी सर्व संस्कार केलेले आहेत, आणि आता मी त्यांच्या विरुद्ध कसा लढू. पण सर्वसामान्य जीवन जगताना जर आईने कळलं की आपलं बाळच चुकीच्या मार्गाने चाललंय, तर आई त्याला शिक्षा करते. आणि जर पालक चुकत असतील आणि जर मुलगा बोलला किंवा त्याचं अपत्य बोललं, तर चूक नाही. मग इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत, तुझी वैचारिकता आहे की नाही ती चुकीची आहे. तू भीष्माचार्य म्हणून बघतोयस, पण त्या भीष्माचार्य हे कशाला अनुमोदन देत आहेत हा भाव तू बघ, म्हणजे तुला कळेल की काय चूक आहे आणि तुला काय नष्ट करायचं आहे. मनुष्य कर्म करताना मनुष्य म्हणून देह स्वरूपात जर बघितलं तर आपल्याला चुका कमी दिसतात, पण त्याचं वागणं किंवा त्यांनी केलेल्या कृती, एखादी व्यक्ती धडधाकट असेल आणि त्या व्यक्तीने जर चुकीचं वागणं केलं आणि तिला उद्या फासावर चढवलं, तर तुम्ही असं म्हणू शकत नाही ही व्यक्ती धडधाकट होती मग तिला कशाला चढवलं फासावर. तिच्या देहामधल्या वृत्तीला मारणं, मग या वृत्तीला कोणी जन्म दिलेला आहे, तर विचारांनी जन्म दिलेला आहे. मग भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुन हे जे चाललेलं आहे ना, हे अर्जुन नाही करत आहे, त्याचं मन करत आहे. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ऑफिसचे साहेब आहात, दुकानाचे मालक आहात, आणि जर नोकर आला आणि नोकर तुमच्या सीटावर किंवा जे तुम्ही खुर्चीत बसताय तिथं बसला, आणि तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की माझा नोकर माझ्या जागेवर बसलेला आहे आणि तो सांगतोय साहेबांना आल्या आल्या की जा चहा घेऊन ये, तर कसं वाटेल. म्हणजे जो नोकर आहे तो मालकाला आदेश करतोय. मग अर्जुना, हे मन जे आहे हे माणसाचा नोकर आहे, पण हेच मन नोकर असून आपल्या मालकावरती अधिराज्य करतं, म्हणजे मनुष्य मनाच्या स्वाधीन होतो. मग हे जे मन आहे हे तुला स्वस्थ बसू देत नाही. तुला जरी करायचं नसेल तरी हे मन तुला सांगतं तुझ्यात ती ताकद आहे, तू कर. पण ती गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे हे कळणं, ही वैचारिकता, ही बुद्धी तुला दिलेली आहे. मग तुला जो मनुष्य आपल्या मनाचा गुलाम होऊन राहतो तो कधीही प्रगती करू शकत नाही. पण जो स्वतः आपल्या मनाला ताब्यात ठेवतो, त्या मनाच्या विरुद्ध वागतो. आपल्याला कसं एखादं आईस्क्रीम खायला गेलं, 1 कप खाल्ला, 2 कप खाल्ले, आणि मन सांगतं तू खा, अजून खा, काही काळजी करू नकोस, आणि आपण तिथं मोहात पडतो. काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, अहंकार हे सगळं मनावरती अवलंबून आहे. इथे अजून एक उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर दिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मन हे घोड्यासारखं आहे. जर घोड्याचा लगाम, ह्या मनाचा लगाम जर माणसाने जर हातात ठेवला तर तो तुम्हाला इच्छित स्थळी व्यवस्थित पटकन वायू वेगाने घेऊन जातो. पण ह्याच मनाचा फक्त लगाम तुम्ही सोडलात. लगाम सोडणं म्हणजे काय,
मन जसं सांगेल तसं मनुष्य वागायला सुरुवात करतो. आणि मग तसं जर तुम्ही केलं तर तो घोडा त्याला जिथं पाहिजे तिथं उधळेल आणि तुम्ही कधी त्याच्या पाठीवरनं खाली पडाल, हे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. म्हणून मनाच्या अधीन न होणं, मनाच्या ताब्यात न जाणं हे केव्हाही चांगलं. म्हणून मनाची दोरी, त्या घोड्याची दोरी आपल्या ताब्यात असणं गरजेचं आहे. म्हणून आपण कायम संस्कार हे मनावर करायला पाहिजे. आता इथं अर्जुन शेवटी भगवंताला प्रश्न करतो, पण आता तू हे सांगितलेलं आहेस, पण मग ह्याची सुरुवात पहिल्यापासून का नाही होत? जर संस्कार हे जर घडत गेलेले, कारण पांडवांनी जे संस्कार घेतले तेच कौरवांनी एकाच गुरूंकडनं घेतलेले, पण दोघांची वैचारिकता वेगळी कशी? मी इथं अजून एक उत्तम उदाहरण आपल्याला ज्ञानेश्वरीतनं कळतं, की एक सगळ्यात पहिली गोष्ट, अर्जुन भगवंताला प्रश्न करतो, की हे केशवा तू जे सांगतोयस मन मन मन, पण मनच देहाचं सर्वस्व आहे का? म्हणजे माझे हातपाय जे काम करतात, डोळे जे पाहतायत, त्यांना काही अर्थच नाही असं तुझं म्हणणं आहे का? शरीराला अर्थ नाही असं तुझं म्हणणं आहे का? कारण कृती एक मी क्षत्रिय म्हणून करायची आहे, हे गांडीव उचलायचं आहे, समोरच्यांशी युद्ध करायचं आहे असं तुझं म्हणणं आहे निरपेक्ष भावनेनी. मग ह्याच्यामध्ये फक्त मनच कसं काय महत्वाची भूमिका हे करतं? बाकी देहाला काही अर्थ आहे की नाही? मग तिथं श्रीकृष्ण सांगतो, हा तुझा जो हात आहे, हा तू तुझ्या विचार आल्याशिवाय उठणार आहे का? आपण एका जागी स्थिर बसलोय, तर आपल्या विचारांमधला आणि देहातला फक्त मन ही एकच गोष्ट अशी आहे की तुमच्या शरीराचा ताबा घेऊ शकते. बाकी देहातलं कुठलीच गोष्ट आपल्या विचारांचा, मनाचा ताबा घेऊ शकत नाही. मन क्षणामध्ये तुम्हाला हलवतं, आपण नाही हलवत. मन आपल्यावरती ताबा मिळवतं, कारण त्याचं स्वतःचं जग आहे, जे तुम्ही स्वतः निर्माण केलेलं आहे. एकदा तुम्ही तुमच्या घरामधल्या पाळीव कुत्र्याला जी सवय जेव्हा आणता तेव्हा लावतात, म्हणजे आपण ट्रेनर लावतो की पेपर घेऊन ये, बॉल घेऊन ये, हे करून. पण तसं मनाला एकदा तुम्ही जी सवय लावलीत तर ते मन त्याप्रमाणेच काम करतं. मग हे सर्वसामान्य आहे. मग तसंच इथं आहे. मग इथं अर्जुन भगवंताला म्हणतो, नाही मला जर अजून तू सोप्या भाषेत समजून सांग. आपण जर मनात मला डोक्यावर हात ठेवायचा आहे, तर मी माझ्या बुद्धीने सांगितलं ना डोक्यावर हात ठेव, हात तर आपोआप उठला नाही, पण मन तसं करत नाही. मी आत्ता बोलतोय, पण माझं सुप्त मन अजून कुठंतरी डोक्यामध्ये विचार करत असतं आणि सांगत असतं की तू असं अमुक बोलायचं आहे, अमुक बोलायचं आहे, म्हणजे माझ्याशी द्वंद्व करत असतं. आणि ही द्वंद्वाची सुरुवात ही जन्मताच होते. हा जेव्हा भगवद्गीतेचा अध्याय जेव्हा पाहिला किंवा जेव्हा वर्तक सरांनी हे स्थित केलं, तेव्हा याच्यातले काही गोष्टी या लक्षात येणं शक्य नव्हतं. कारण लहानपणापासून आपण वाढत असतो, पण मनाची जर एवढी ताकद असेल तर मग एखादी व्यक्ती जन्मताच जे आपण म्हणतो की अर्धवट आहे, वेडा आहे, त्यांना सुद्धा मन आहे. मग त्यांचं मन वेगळं आहे का? मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, बुद्धी ही सुद्धा मना एवढी श्रेष्ठ आहे, फक्त तिचा वापर कसा करायचा हे मनुष्याला कळलं पाहिजे. म्हणून तो देहस्थिर अवस्थेत येणं गरजेचं आहे. मग याची सुरुवात कुठं होते? तर जन्मापासून होते. मग ज्ञानेश्वरीतलं उदाहरण, आपण ज्ञानेश्वरी सगळ्यांनी वाचली असेल, की माऊलींना जेव्हा शिक्षण द्यायला विठ्ठलपंतांनी सुरुवात केली, तेव्हा त्या सिद्ध बेटावरती जी झोपडी बांधली होती त्याच्या बाहेर त्या वृक्षाखाली एक मातीची पाटी तयार केली गेली, जरा धूळ पाटी म्हटलं जायचं. आपण जीवनामध्ये काय म्हणतो
किती धूळ आहे नाही का घरामध्ये आपल्या, एकदा साफ करायला हवी. आज मी सकाळी गाडीतनं बाहेर जायला निघालो आणि गाडीवर एवढी धूळ होती, मग त्या आपण वॉचमनला हाक मारतो, अरे काय रे तू आज गाडी धुतली नाहीस, किती धूळ आहे कळलं नाही का तुला. मग मनुष्याच्या देहावरती विचारांवरची धूळ ही जन्मताच आपल्याला साफ करायला लागते. ती तुमच्या मेंदूला ते सांगायला लागतं ही धूळ आहे. अर्थ नीट समजून घ्या. मातीची पाटी म्हटली नाहीये, धूळ पाटी म्हटलेलं आहे. धूळ पाटी गिरवायचे म्हणजे धूळ ही पुसता येते आणि उद्या परत त्याच्यावर लिहिता येते, ही म्हणतात धूळ. जी क्षणिक असते ती साफ करायला लागते. मग इथं विठ्ठलपंतांनी माऊलींना सांगितलं की धूळपाटीवरती तू अक्षर गिरव. मनुष्य देहातमध्ये विचारांमध्ये इतकी धूळ बसलेली असते, विचारांची धूळ. हा माझ्याशी असा वागला, तो माझ्याशी असा वागला, हे माझ्या मनाप्रमाणे झालं नाही, ही गाडी माझ्या मनासारखी मिळाली नाही, आज मला खाणं मनासारखं मिळालं नाही, आज माझी जी कामं ठरवली होती ती मनासारखी झाली नाही, आज मला पैसे मनासारखे मिळाले नाही. ही सगळी मनुष्याच्या विचारांवर बसलेली धूळ आहे, जी लहानपणापासून बसत असते. मग त्याला गिरवायला लागतं. काय गिरवायला लागतं? कुठल्या बोटाने गिरवायला लागतं? ह्या. कधी आपण विचार करतो, तुम्ही एखाद्या आपण समुद्र किनारी जातो किंवा मातीत बसतो, तेव्हा काहीतरी आपलं अक्षर स्वतःचं नाव वगैरे काढतो. कुठल्या बोटाने काढतो? पहिल्या बोटाने. पण कधी विचार करतो की ह्या बोटाने का काढतो? कारण आपण कधी आपल्याला माहित ज्ञातच नसतं की ह्याचं काम काय. आपल्याला हे कधी कळतं? वर्गात जेव्हा सर हजेरी विचारतात ना, देशपांडे आलेत का? हजर सर. हे बोट करत नाही, हे करत नाही, हे करत नाही, याला म्हणतात हजर सर. मग हे जे बोट आहे हे भगवंतानी कुठं धरलेलं आहे सुदर्शन चक्र? मग जो जगताचं चक्र ज्या बोटाने फिरवतो ते म्हणजे आपली जी वैचारिकता आहे, हे चक्र सुदर्शन चक्र आहे. ह्याचा कंट्रोल, ह्याची त्याचा वेग हा नियंत्रित करण्याचं काम हे बोट करतं. कारण हे एकमेव बोट असं आहे की देहाचा, बुद्धीचा, विचारांचा दाब मोजू शकतं. बाकी कुठलं बोट मोजू शकत नाही. दात घासताना आपण ह्यानी घासतो, ह्यानी घासत नाही. म्हणून हे बोट कायम कधीही लक्षात ठेवायचं की आपल्या जीवनामध्ये अडचण आली तर ह्या बोटाला प्रश्न विचारायचा, काय रे माझं हे चुकतंय का? म्हणजे मी ही धूळ गिरवू का? धूळ साफ करता येते का? शब्द नीट लक्षात घेणं गरजेचं आहे, मनाशी निगडीत आहे. विठ्ठलपंतांनी माऊलीने सांगितलं हे धूळपाटी गिरव. म्हणजे गिरव काय गिरव? आधीचा शब्द विठ्ठलपंतांनी लिहून ठेवलेला होता, तो गिरवायचा. म्हणजे विठ्ठलपंतांनी दाखवून दिलेले संस्कार ज्ञानेश्वर माऊलींनी गिरवले. संस्कार म्हणतात त्याला. गिरवणं म्हणजे संस्कार. मग हे ते गिरवले, पण हे गिरवलेले संस्कार फक्त विठ्ठलपंतांचे राहिले का? तर नाही. त्याच्यातनं ज्ञान प्रगट झालं, ते दुसऱ्या दिवशी माऊली परत ती माती जागेवर करायचे आणि स्वतःच्या मनामधल्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातनं ते अक्षर काढून ते गिरवायचे. त्याला गिरवणं म्हणतात. मग हे संस्कार आपण आपल्या मुलांना देतो, जन्मताच त्या देहाला देतो आणि मग त्याचा प्रवास चालू होतो की ह्या मनावरती संस्कार करायचे. आपण आता वय 57, आता मनावर संस्कार करता येतील का? नाही. मग करायचंय कधी? तेव्हा करायचंय. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण शाळेत जातो, मग तिथं गेल्यानंतर आपल्या हातात पहिली पाटी दिली जाते का? पहिलं डायरेक्ट पेन आणि वही पेन दिलं जातं? तर नाही, पाटी.
मग पाटी दिल्यानंतर आपण म्हणतो की पाटीवरती लिहायला पहिल्यांदा शिकायचंय. प्रत्येक जण याच मार्गाने गेलेला आहे. आणि मग ती पाटी जेव्हा ती आपण म्हणतो ना, दगडी पाटी आपल्याला लहानपणी यायची. चौकोनी अशी पाटी तयार केलेली असायची. काही पाटींना उजव्या हाताला असे तारेमध्ये मणी असायचे. आणि हे मणी कशासाठी असायचे? खेळण्यासाठी नसायचे. जे तू लिहितोय ह्याच्यामधनं तुझ्या मेंदूला, त्यावेळी त्या लहान मुलाच्या मेंदूला विविधता सुद्धा पाहिजे. कारण मनुष्य जेव्हा एखाद्या गोष्टीत अडकून बसतो तेव्हा ती गोष्ट रजिस्टर्ड होते. म्हणजे जशी मेमरी रजिस्टर्ड होते ना, तशी त्याच्या डोक्यात ती होते. म्हणून तो ते तिथं मग आपण ते खेळत बसतो ते लहान मूल. म्हणून ते मणी दिलेले असतात 1 ते 10. ते डिझाईन नसतं. मग ते मूल त्या पेन्सिलीनी त्याच्यावरती लिहायला सुरुवात करतं. पाटी म्हणजे आयुष्याची सुरुवात. आयुष्याच्या काळ्या पाटीवरच्या प्लॅटफॉर्मवरती, म्हणजे जो तुमचा बेस आहे त्याच्यावरती शुद्ध पांढऱ्या पेन्सिलीनी, सगळ्यांना माहितीये पाटीवरची पेन्सिल यायची, ती गोल नसायची, चौकोनी असायची. जीवनातले 4ही भाग त्याच्यात असायचे. आपण म्हणजे इतक्या छोट्या गोष्टी असतात की चौकोनीच का केली, कधी विचारला आपण प्रश्न की ती पेन्सिल चौकोनी का असायची? कारण जन्मताच मी हातात काय धरतो आहे हे त्या बालकाच्या मेंदूला कळायचं. आपल्याला कळत नाही, त्याला कळायचं. आणि ते झालं की ते पुसता यायचं. सहजता. पुसणं म्हणजे सहजता, म्हणजे परत ती कृती करता येते. आयुष्यातले काही डाग पुसता येत नाहीत आपण म्हणतो. का पुसता येत नाहीयेत? कारण त्याचे ओरखडेच तेवढे असतात. मग पहिली कृती जीवनामध्ये ह्या मनावर करताना ही पाटी हातात दिली जाते की जी आपण म्हणतो ना की हे पुसता येतं, म्हणजे ही संधी आहे. आणि मग तिथं तो आपण जसं तो मुलगा मोठा आणतो की एखादा मोर काढतो किंवा काही एखादं चित्र काढतो, चिमणी काढतो, काहीतरी काढतो. आणि ते बाळ बसलेलं असतं, ते आपलं लिहित असतं. आई घरात काम करत असते. तेवढ्यात कोणतरी नातेवाईक येतो. मूल लहान म्हटल्यानंतर तिथं बाजूला जाऊन त्या मुलाच्या पाशी बसतं. अरे वा, सोन्या अभ्यास करतोय वाटतं, काय काढलं बघू. मग तो असा मुलगा ते बघतो, ती पाटी देतो हातामध्ये. मग आई तिथनं सांगते, चिमणी काढली आहे त्यांनी. बघा बरं, मुलाला चिमणी हा माहीतच नाहीये. कशी काढायची आईने दाखवली, तिच्या त्या मुलाच्या मनावरती परिणाम व्हायला तिथनं सुरुवात होते की जी आई त्या बाईला सांगते चिमणी काढली आहे. आई आतमध्ये स्वयंपाकघरात असते, मुलाच्या हातात पाटी असते, मुलाने भलतंच काहीतरी काढलेलं असतं, पण आतनं आई सांगते की चिमणी काढली. आणि मग ती आलेली बाई म्हणते, अरे हो का चिमणी? अरे चिमणीला सोंड नसते, सोंडेला म्हणजे हत्तीला सोंड असते बाळा. त्या मुलाला हत्ती माहित नसतो आणि चिमणी माहित नसते, पण जी व्यक्ती हे बघते आणि त्या बाळाला सांगते की ती चिमणी नाहीये, ती हत्तीची सोंड आहे, हा त्या व्यक्तीचा अहमपणा तिथे बाहेर पडतो. स्वीकार ना, ते बाळ आहे, अज्ञान आहे. मग अज्ञानापुढे जर ज्ञान तुम्ही जर प्रगट केलं तर तुम्ही अज्ञानी ठरता. ही जीवनाची सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण एखादी गोष्ट एखाद्याला 10 वेळा समजवतो की अरे तू जो वागणं चुकतंय, तू असा आहेस, तू तसा आहेस, पण त्याला ते कळतच नाही, कारण त्याला ते ज्ञानच नाही. पण तुम्ही ते सांगायचा प्रयत्न केलात तर तो अज्ञानी नाहीये, तुम्ही अज्ञानी आहात. कारण ते पुसलं जाणार आहे. त्याच्या हातात आहे ते मग असं म्हणा, तुम्ही घ्या ते हातात. हे बघ, अशी मग ती सोंड काढायची, याला हत्ती म्हणतात. म्हणजे आपण त्याला ते गिरवून दाखवतो. त्या मुलाचा हात घेतो, हा धर तू हात इथं, आता हे कर. याला म्हणतात गिरवणं, म्हणजे संस्कार त्याच्यावरती रुजवणं. मग ते मुलगा बघतो तो आणि मग हे करतो. आणि मग बघा, मुलाला सांगायलाही लागत नाही तोंडातली थुंकी घेऊन ती पाटी पुस म्हणून.
त्याला आपोआप कळतं. त्याला सांगितलेलंच नसतं. आईच्या छातीला लावल्यावर त्याला प्रशिक्षण दिलेलं नसतं की आईच्या छातीतनं दूध कसं ओढायचं. आपोआप कळतं. रजिस्टर्ड. भगवंतानी ही सोयच केलेली आहे. ही त्यांनी दिलेली आखलेली पद्धतच आहे. मग जेव्हा पाटी येते हातामध्ये आणि ती पुसली जाते, मग जेव्हा तुम्ही संस्कार करता, हा छान आहे, मग तिथंच तुम्हाला अक्षराची त्याला सवय करायला लागते. म्हणजे त्याच्या मुलाच्या जीवनाला योग्य वळण लावायची ती त्यावेळची पद्धत किंवा स्थिती असते की इथंच तुम्ही वळण लावू शकता या पाटीवर, कारण ते पुसता येतं. मग नंतर ते प्लास्टिकच्या पाट्या आल्या, मग आपण ते गिरवायचो वगैरे, तो भाग वेगळा. म्हणजे त्याच्याशी ती पाश्चात्य झालं. पण आपलं शास्त्र संस्कारित गोष्टी कशा निर्माण करतं. मग त्याचं जीवन चालू होतं की अतिशय उत्तम अक्षर आहे. मग त्या मुलाला कळतं अ काढताना कसं काढायचा, र काढताना कसं काढायचा, पुसला जातं आणि मग त्याची परीक्षा चालू होते हातात पेन्सिल आणि कागद येऊन. मग इथं भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझ्या हातामध्ये हेच दिलं होतं, संस्कार हेच केले होते. मग तेव्हा केलेले संस्कार, तेव्हा रुजवलेलं, कोणी रुजवलं लक्षात घ्या, कोणी रुजवलं, याच भीष्माचार्यांनी. याच भीष्माचार्यांनी तुला लिहायला वाचायला शिकवलं. ते समोर द्रोणाचार्य पण आहेत. मग ज्यांनी शिकवलं त्यांना उत्तम ज्ञान तुला जे प्रदान दिलं, आणि तेच ज्ञान तू आत्ता वापरायला पाहिजेस की नाही. पण ज्यांनी शिकवलं तेच आज चुकीच्या पद्धतीने जर वागत असतील तर तू तसंच करणार आहेस का. म्हणजे एखाद्या पाकिट मारायला जर त्याचा गुरु सुद्धा पाकिट मारत असतो, तो उत्तम त्याला तरबेज करून सोडतो. आहे ज्ञानच, पण त्याला उत्तम म्हणता येईल का, तर नाही म्हणता येणार. मग इथं भगवंताने सांगितलं की मनुष्य जीवनात मी सगळ्या पायऱ्या दिलेल्या आहेत. मग आपल्या हातामध्ये पेन्सिल येते, मग वही पेन्सिल येते, मग आपण पेन्सिलीने लिहायला सुरुवात करतो. आयुष्य टोक करता करता झिजून जातं त्या पेन्सिलीसारखं, कारण दाब दिला की तुटतं आणि व्रण सोडून जातं. बघा पेन्सिलीचं जिथं टोक तुटतं तिथं एक असा डॉट येतो आणि मग आपण पुढं हे करतो, आणि मग तिथं हातामध्ये येतं ते पहिलं खोडरबर. पाटी पुसता येते, परत लिहिता येतं, पण जीवनातला दुसरा भाग आहे ते खोडरबर. मग वहीवरती लिहिलं, मग त्याचं चुकलं तर मग आपण ते खोडतो, आणि मग ते कितीही खोडलं तरी खोडलं हे कळतं, आणि कधी कधी खोडताना फाटतं पण. लक्षात घ्या, भगवद्गीता कशी जीवनात फिरत असते. समोरच्याचं बोलणं खोडूनच काढायचं, मग फाटणारच. समजून घेतलं पाहिजे काय आहे, आणि तिथं मोकळं होता आलं पाहिजे. खोडाला गेलात तर फाटणार आहे आणि व्रण राहणार आहे. खोडलं की कळतं. आपण किती चांगलं इरेजर असलं, खोडरबर असलं तरी त्याचं ते व्रण सोडल्याशिवाय राहत नाही. खाली बघा, जे खोडलेलं असतं ना ते सुद्धा त्याचा ते आकार घेऊन त्याच्यामध्ये ते तयार झालेलं असतं, काय खोडलेलं आहे ते, आणि आपण ते वाचायचा प्रयत्न करतो. किती गंमत आहे. आपण खोडतो पण अगोदर काय लिहिलं होतं ना ते बघायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण जीवनामध्ये एखादी गोष्ट करताना जर ती चुकली तर ती खरंच चुकली का हे त्याचं डोकावून बघणे, म्हणून तिथं खोडरबर आलं. म्हणून भगवंतांनी सांगितले दुसरी पायरी आहे बघ जीवनातली, खोडता येतं पण खोडलेलं जीवनभर लक्षात राहतं, आणि सारखी म्हणून खोड्या काढू नये. खोडी शब्द कुठून आला, तिथनच आला. एखाद्याची उगाच खोड काढू नये. मग रबर कुठनं तयार झालं, खोडापासून तयार झालं. उत्पत्ती बघा कशीच आहे. परमेश्वरांनी सांगितलंच आहे, भाव जिथं उत्पन्न
तिथंच तो संपतो. त्या रबराच्या झाडाच्या खोडातनं जे फांद्या येतात त्यातनंच रबर बाहेर पडतं, पण माणसाची खोड जात नाही. असंच बोलणार नाही, त्याची सवयच आहे ती, त्याची खोड कधी मोडणार नाही. मग खोड म्हणजे काय? तर जीवनामध्ये आपण मोकळच होत नाही, आपलं मत धरून राहतं. आणि मग इथं भगवंत अर्जुना सांगतात, हे जेव्हा मनुष्याच्या जीवनात स्थिती येते तेव्हा मन तुम्हाला काबीज केल्याशिवाय राहत नाही आणि तुमच्या जीवनामध्ये नको त्या गोष्टी त्या भरडल्या जातात. चाकू तुला दिलाय, शस्त्र म्हणून पण वापरू शकतोस आणि भाजी कापायला पण वापरू शकतोस. कसा वापरायचा याची बुद्धी तुला दिलेली आहे. हत्यार एकच आहे, चांगल्यासाठी वापरायचंय का वाईटासाठी वापरायची ही बुद्धी तुला दिलेली आहे. आणि याची सुरुवातीपासूनच तुला सवय आहे. आत्ता समोर आलंय का एकदम हे सगळं युद्ध? युद्ध तर तुमचं लहानपणापासूनच चालू आहे. भीमाला मारायचा प्रयत्न केला होता वेलींनी मारून बांधून. लहानपणापासून द्वंद्व होतं सगळ्यांमध्ये. म्हणजे असं नव्हतं की आत्ताच समोरासमोर उभे राहिलेले. म्हणजे ज्ञान पहिल्यापासून होतं, पण त्या ज्ञानाचा तू अभ्यास केला नाहीस म्हणून तुला आज प्रश्न आहे. म्हणून आयुष्यात आलेल्या गोष्टी आपण सहजतेने काही काही सोडून देतो. भगवंत आपल्या जीवनात ज्या गोष्टी घडवतो त्या मनुष्य विचार न करता सहज सोडून देतो. ठीक आहे, जाऊ दे, सोडून देऊ, सोडा. पण हे का घडलं हे लक्षात आपण त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. मगच ते पुसून टाका, खोडू नका. कारण ज्यावेळी ह्या गोष्टींच्या तुमच्या मनावर पगडा उत्पन्न होतो तेव्हा हातामध्ये पेन येतं आणि मग खोडताही येत नाही आणि काहीच करता येत नाही, मग फाडायलाच लागतं. जीवन असंच आहे. पेनाने जेव्हा लिहिलं जातं मग तेव्हा परीक्षक म्हणतात इथं पेन्सिल चालणार नाही, इथं पेनच पाहिजे. का? मनाची शेवटची अवस्था, तुला जे काय आहे फायनल परीक्षा. समास आपण आखतो पेपरमध्ये, ते 2 समास आखतो. समास म्हणजे काय? अधिकारी कोण आहे? प्रश्न नंबर 1. त्याच्यामधला कोण आहे? कोण बघतंय काम हे? प्रश्न नंबर 1 मग त्याचं उत्तर. आणि मग उजव्या हाताला एक अजून एक रेघ मारतो, इथं काय आहे? इथं गुण. मग जीवन काय आहे? हे समासच आहे. मग ती रेघ आपल्या वैचारिकतेमध्ये कुठं आखायची आहे माणसाला कळलं पाहिजे. जर त्याची भगवंताची एकरूपता नाही तर भगवंतानी अर्जुनाला सोपं सांगितलं, माझ्यात मिसळ, विषय संपला. माझ्यात मिसळ म्हणजे मी जे सांगतोय ते कर. ह्याला तू परत मी का सांगितलं याचं उत्तर देऊ नको किंवा प्रश्न विचारू नको. समर्पित भाव, जेव्हा भाव समर्पित होतो ना तेव्हा सगळेच प्रश्न संपतात. मी एक उदाहरण सांगतो, आठवलं, कदाचित बहुतेक सांगितलं होतं की नाही मला माहित नाही, की एका गावामध्ये 3 फकीर येतात. 3 माणसं असतात आणि त्या गावामध्ये मोठं चर्च असतं. त्या चर्चमध्ये प्रार्थना होत असते आणि तिथले जे पादरी असतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा एक विशिष्ट प्रकारचा ड्रेस असतो, दंड असतो, डोक्यावरती ते सोन्याचा मुकुट असतो. असं सगळी प्रार्थना सगळी होत असते. आणि त्या पादरीच्या लक्षात येतं की ही जी प्रार्थनेला माणसं येत आहेत ही हळूहळू कमी होत आहेत. कारण काय? आणि मग एक जण येऊन सांगतो की फादर, गावाच्या बाहेर एका ठिकाणी त्या तळ्याच्या पलीकडं 3 जण फकीर बसलेत, तर सगळी माणसं त्यांच्याकडेच जायला लागली आहेत, त्यांचं ऐकायला लागलेत. फादरला इथं राग येतो. मी इथं उभं राहून सगळं शिकवतोय, प्रार्थना करून घेतोय, त्यांना सर्व समजावून सांगायचा प्रयत्न करतोय, आणि असं असून सुद्धा ही माणसं गावाबाहेरच्या 3 फकीरांकडे जातात म्हणजे काय? फादर म्हणतो एक दिवस मी जाऊन बघणार होता. बस या 3 फकीरांचं, कारण फादर ज्ञानी असतात, शिकलेले असतात आणि ते फकीर ते नसतात.
ते म्हणतात जाऊन ते बघतोच मी, त्यांचा बंदोबस्त करतो, आणि मग निघतात ते. पोशाख आपण जसं म्हणतो ना, की जर एका इन्स्पेक्टर किंवा पोलीस असेल, हा जर साध्या ड्रेसमध्ये आला तर तुम्ही त्याला घाबरणारच नाही. पण जेव्हा तो पोलिसी ड्रेसमध्ये येतो, तेव्हा मनुष्याला आपण काही केलं नसेल तरी मनुष्य घाबरतो, की पोलीस दारात कसे काय, कशाला. म्हणजे त्या जो आपण पेहराव घातलेला असतो ना, त्याच्यामुळं आपली पर्सनॅलिटी, जी आपली वैयक्तिक आपली ऊर्जा आहे, ही बदलते. मग तसं ते फादर सगळं घालतात, अहंकार, की नाही सगळं हेच करतो, अशी कशी काय माणसं तिकडे जातात, आणि येतो तळ्याकाठी येतो. नावड्याला म्हणतो तिकडे घेऊन चल, नावाडी पाया पडतो फादर, आपल्या माझं भाग्य आहे की आज होळीमध्ये असं आहे. आणि जाताना त्या नावाड्याशी चर्चा करायला लागतो, काय रे म्हणे रोज इथं. ते म्हणे हो, ते 3 फकीर आहेत, माझा व्यवसाय चांगला होतो हल्ली, कारण सारख्या चक्रा होतात इकडं तिकडं. हो का, कोण आहेत ते? म्हणे काहीच नाही, ते 3 जण तिथं बसले, बोलत तर काहीच नाही, एखादाच शब्द बोलतात. हे फादर अजून गोंधळले जातात, म्हणतात म्हणजे काय, म्हणजे एखादा व्यक्ती आपण म्हणतो गावात आलाय, प्रवचन करतोय, कथन करतोय, किंवा काहीतरी लोकांना उपदेश करतोय, इथं तसं काहीच नाही. ते म्हणतात माहित नाही, काहीतरी एक वाक्य बोलतात आणि लोक त्यांच्या पाठीमागे लागलेत. फादर म्हणतो नाही, हे मला थांबवलंच पाहिजे, हा वाईट प्रकार आहे, कदाचित वाम मार्गाला नेणारा प्रकार आहे. चल चल म्हणतात, आणि ते त्यात तळ हे होतं, पाण्यातनं क्रॉस होतं, उतरतात. ते बघतो 3 जण तिथं बसलेले असतात. त्यांना जाऊन तिथं फादर म्हणतात, काय रे काय चाललंय, कोण तुम्ही? ते 3घही उभे राहतात, फादरना नमस्कार करतात, नमस्कार म्हणून. माणसं बसलेली असतात. ते म्हणतात काय चाललंय तुम्ही, तुमचं शिक्षण काय झालं, कुठल्या शाखेचे, म्हणजे कुठल्या धर्माचे? ते म्हणतात आमचा कुठलाच धर्म नाही. मग म्हटले काय तुम्ही लोकांना नादी लावलंय? ते म्हटलं आम्ही काहीच लोकांना सांगितलं नाही, आम्ही फक्त आम्ही जी प्रार्थना करतो ती लोकांनी ऐकली, लोकांना ती पटली, म्हणून लोक येतात, आम्ही काहीही करत नाही. आता म्हणतो तुम्हाला कळत नाही का, ही सगळी अज्ञानी लोक आहेत, ही माझ्याकडे ज्ञान घ्यायला येतात, ही ज्ञानी व्हायचा मार्ग मी त्यांना देतोय, आणि तुमच्या इथे येऊन ते निरर्थक वेळ वाया घालवत आहेत. आजपासून तुम्ही मी सांगीन तसं करा. 3घही म्हणतात ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं कर. फादर सांगतात म्हणा, प्रार्थना मी सांगतो ती जिजसची प्रार्थना म्हणा. 3घही म्हणायला सुरुवात करतात. फादर म्हणतात त्याच्या पाठोपाठ 3 सुरुवात करतात. पहिल्यांदा केल्यावर पहिला अडखळतो, तो म्हणतो जरा परत सांगा, सांगतात. दुसरा सांगतात. तिसरा, तोही 3 जण प्रार्थना, ते म्हणतात आपण ही आता प्रार्थना 5 वेळा म्हणू, म्हणजे तुमची पाठ होईल, आणि पाठांतर झाले की रोज म्हणत जा, आणि उद्या सकाळी तिकडे या, मला येऊन भेटा. फादरला वाटतं मी सगळं माझ्या ताब्यात आता आलेलं आहे, सगळ्या गोष्टी, सगळं समर्पित भावनेने हे 3घही फकीर त्यांना तिन्ही प्रार्थना म्हणतात, सगळं करतात. पण फादरच्या मनामध्ये शंका राहते. ते म्हणतात तुम्ही काय म्हणता, म्हणजे ही लोकांना वेड लागण्यासारखं असं तुमच्याकडे काय आहे, की तुम्ही काय असं त्यांना म्हणता की आम्ही जे प्रार्थना करतो तीच ही लोक ऐकून इथे येतात, तुमची प्रार्थना पण मला कळली पाहिजे. आणि 3घही फकीर म्हणतात अहो नाही, आमची खरं सांगायचं ना तर प्रार्थना नाही, त्याला लोक प्रार्थना म्हणतात, आम्ही तर म्हणतच नाही. नाही तरी फादर म्हणतो नाही, मला सांगा ते काय म्हणतात, ते तुम्ही मला सांगा. ते म्हणतात काही नाही, जसे आम्ही 3 तसे तुम्ही 3, एवढं फक्त विसरू नका. फादर म्हणतो हे काय प्रार्थना झाली का? ते म्हणतात हो, आम्ही परमेश्वर, जसं आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश, या 3 अवस्था आहेत, उत्पत्ती स्थिती लय, आम्ही एवढंच म्हणतो परमेश्वराला, की जसे आम्ही 3 तसे तुम्ही 3, हे लक्षात ठेवा. एवढीच प्रार्थना आहे. फादर म्हणतोय मूर्ख आहेत, यांच्या पुढे बोलण्यातच अर्थ नाही, उगाच मी हे सगळं इथं घेऊन यांना सांगायला आलो. ते म्हणतात उद्या तिथं या, मी तुम्हाला बघतो. मनामध्ये
फादरच्या हे निर्माण होतो. उगाच वेळ आला, उगाच निरर्थक मूर्ख माणसांच्या मागे मी वेळ घालवला. नावड्याला म्हणतात चल परत. आणि त्या माणसांना तिघा जणांना सांगतात की मी सांगितलेली प्रार्थना म्हणा, नाही तर विसराल. ते म्हणतात ठीक आहे, आम्ही आता तुम्ही त्या बाजूला जाईपर्यंत ही प्रार्थना म्हणत राहतो, म्हणजे आमच्या लक्षात राहील आणि उद्या तुम्हाला आम्ही येऊन म्हणून दाखवतो. फादर खुश होतो, आपले सेवक झाले हे. मला मी ज्याच्यासाठी जे साध्य करण्यासाठी आलो होतो तर ते साध्य झालेलं आहे. आणि ते बोटीतनं जायला निघतात. बोट निम्म्यावर परत येते आणि ते फादर आणि नावाडी डोळे विस्फारून बघायला लागतात आणि त्यांच्या लक्षात येतात की हे तिघही फकीर पाण्यावरनं पळत 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 त्या बोटीपाशी येत आहेत. आणि बोटीपाशी म्हणतात फादर तुम्ही एकदा प्लीज ती प्रार्थना परत सांगा, कारण आम्ही थोडीशी ती विसरतोय, तर तुम्ही एकदा सांगितलं तर बरं होईल, म्हणजे आम्ही प्रार्थना ती ऐकून परत जातो. हे ऐकल्या ऐकल्या फादरना कळतं आपली मोठी चूक झाली आहे. कारण त्यांनी ऐकलेलं असतं की फक्त भगवंतच, आणि ते इथं आपण काय भगवद्गीतेचा अभ्यास करतोय, कुठल्या धर्माची नावं ठेवायची नाही, पण त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की फक्त जीजसच पाण्यावरनं चालू शकत असं. आणि हे लिलया त्या पाण्यावरनं पळत आले, मनामध्ये कुठलाच भाव नाही, आणि येऊन विचारलं एखाद्या लहान मुलासारखं की फादर तुम्ही आम्हाला ती प्रार्थना सांगा. तेव्हा फादरना अर्थ कळतो की जसे आम्ही तिघ तसे तुम्ही तिघ आपण सारखेच आहोत, म्हणजे आपला देह हा त्या परमात्म्याचाच अंश आहे, हे तेव्हा त्या फादरना कळतं की भगवंत आपल्यापेक्षा वेगळा नाही, भगवंत आपल्यातच आहे. आणि ते त्याला सरेंडर होतात त्या तिघांना की तुम्हीच खरे मोठे आहात. कारण मी तर रोज करतोय, पाण्यावरती काय मी नीट उभाही राहू शकत नाही, अशी माझी अवस्था आहे, पण तुम्ही पाण्यावर चालत आलात, म्हणजे जे अशक्य आहे ते तुम्ही शक्य करून दाखवलं एकाच गोष्टीमध्ये, की भगवंताशी एकरूप झालात की भगवंता तू जसा आहेस ना तसाच मी आहे, तुझ्या माझ्यामध्ये भेद नाही. हा भेद संपतो तेव्हा भगवंत आणि आपण एकरूप होतो. मग इथं अर्जुनाला श्रीकृष्ण तेच सांगतो, तू एकरूप हो, स्वतःच्या मनाचा गुलाम होऊ शकू नकोस, कारण मनाचा गुलाम झालास तर तू युद्ध करू शकणार नाहीयेस. भगवंत अर्जुनाला कळतं की केशवा तू जे सांगतोयस ते सगळं बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण अरे कुठंतरी जसं तू संस्कार मला जर सांगत गेला आहेस, तर कर्तव्य नावाची पण गोष्ट आहे ना. आणि कर्तव्य केल्यानंतर मला जर हे सगळं यांना मारून प्राप्त झालं, तर मी त्याच्यावरती माझं मन शांत कसं ठेवू, तेव्हा माझ्या मनाला कोण आवर घालणार. भगवंता मनामध्ये हसतात आणि त्यांना कळतं की अर्जुनाला प्रश्न काय विचारायचा आहे. हा प्रश्न युद्धभूमीवरचा झाला. मनुष्य जीवनामध्ये असा प्रश्न त्याच्यामध्ये होतो की आपल्या जीवनात आपल्या समोर असंख्य नातेवाईक, नातलग, आपला कामाची माणसं, प्रत्येक गोष्ट समोर असते. ही युद्धभूमी आहे. या युद्धभूमीमध्ये इथं मी कसं उभं राहिलं पाहिजे हे मला कळलं पाहिजे. म्हणजे माझ्यातला मी शोधायचा, माझ्या म्हणजे सांगणं सोपं आहे, मनाला ताब्यात ठेव, मार्ग कुठे आहे. हे सगळं जे आहे सांगितलंस तू सगळं बरोबर आहे, ठीक आहे, आजपासून ठरवलं मी त्याचा मालक, तो माझा मालक नाही, पण मी ते माझं मालकी पण हे मला सिद्ध स्वतःलाच करायला पाहिजे, तेव्हा मी समोरच्या गोष्टींशी व्यवस्थित योग्य तऱ्हेने निर्णय घेऊ शकेल. मग हे कसं करू मी, हे तरी सांग. मग इथं भगवंताने सांगितले त्याच्यासाठी अर्जुना ध्यान योग, म्हणजे ध्यान हे मनुष्याला येणं गरजेचं आहे. ध्यान म्हणजे काय, तर लक्ष. मग मनुष्य काय करत असतो, यांनी काय केलेलं आहे, द्रोणाचार्यांनी काय केलेलं आहे हे करण्यापेक्षा त्यांनी काय करायला नको आहे असा तो विचार कर. भीष्माचार्य हे स्वार्थासाठी युद्धभूमीवरती आलेले होते, फक्त वासुदेव कृष्णालाच माहिती होतं. त्यांनी शब्दच दिला होता की कृष्णा तू लढतोयस ना, मी आहे.
कारण त्यांना शेवटची त्यांचं असं होतं की माझं देहाचा शेवट, माझा देह तिथे पडावा आणि त्यावेळी हा वासुदेव कृष्ण हा जगताचा निर्माता माझ्या समोर असावा, हा तिथं यांच्या भीष्माचार्यांच्या मनामध्ये असलेला स्वार्थ होता. युद्ध कारण इतकं प्रखर त्यांनी नंतर झालं होतं, पण ह्या मनामधला भाव होता आणि हा अर्जुनाला माहित असून अनोळखी झाला होता. माहितीये मला चुकतंय, अर्जुनाला कळतंय की मी ज्याच्याकडे ज्ञान प्राप्त केलं ते चुकतंय, पण हे चुकत असून तू जर त्याला अनुमोदन देत असशील आणि म्हणत असशील त्याच्यापेक्षा मी संन्यास घेतो, तर अर्जुना तू मूर्ख आहेस आणि तू पाप करतोयस, तू पापी आहेस, ते पापी नाहीये. कारण त्यांचं पाप घडण्यासाठी तू त्यांना पाणी खतपाणी घालतोय. अर्जुनाने जर युद्ध लढलं नसतं, गांडीव हातामध्ये उचललं नसतं, तर याचा अर्थ असा होता की कौरवांनी जे निर्णय घेतले, कौरव जे या कारणासाठी युद्धाला तयार झाले, त्यांची कारणं बरोबर होती. जे द्रोणाचार्य समोर होते, जे गुरु म्हणून समोर होते, ज्यांची अपेक्षा होती, ते कशासाठी आले होते? युद्धासाठी आलेले नव्हते. ज्याला मी माझा सर्वश्रेष्ठ शिष्य समजला असा अर्जुन कसा युद्ध करतो हे बघायला आले होते. पण द्रोणाचार्यांना माहिती होतं स्वतःचं रक्षण आपण कसं करावं. कर्णाला माहिती होतं. म्हणजे प्रत्येक कर्ण कशासाठी आला होता? दुर्योधनासाठी आला होता. मित्रत्वाचं नातं निभवण्यासाठी आला होता. त्याला माहिती होतं चुकतायत. कृष्णाने सांगितलं होतं. कृष्णाने तिथं सुद्धा त्याला प्रलोभन दिलं होतं. आपण मागे 2 भागापूर्वी बघितलंय की तूच यांचा मोठा वय आहे. पण त्याच्या मनात ते नाही आलं. का नाही आलं? का ना परत भगवद्गीता आपल्या घरामध्ये संस्कारच नाही झाले. पाण्यामध्ये सोडलेलं पोर रथाचं चाक दुरुस्त करणारा मेकॅनिक याच्या हाती पडतं, तो काय संस्कार करणार? जीवनाचं सत्य आहे. जीवनात कुठल्या गुरुच्या हातात पडतात ना त्याच्यावरती संस्कार ठरतात. हातात पडणं सुद्धा हे तुमचं नशीब आहे. सूर्यपुत्र, सूतपुत्र म्हणून ओळखला गेला आणि अपमानित झाला. म्हणजे ज्याच्यात तेज होतं पण त्याचं अवहेलना झाली. का झाली? ओळख नव्हती, संस्कार नाही झाले. मग कर्णावर संस्कार करणं कसं, ज्या पद्धतीत लहानपणापासून वाढला, मग तरी तो दानशूर म्हणला जायचा. आपण कधी म्हणतो मग कर्णाला ही दानशूरपणा आला कुठनं? एखादं झाड जर गुलाबाचं असेल तर ते सुगंधच देतं, त्याला वास येणार नाही असं होतच नाही आणि काटे पण त्याला येतात. तुम्ही म्हणाल की वाळवंटात लावलेलं झाड आहे मग ह्याला फुलं नाही यायला पाहिजे, नाही, त्याचा गुणधर्मच आहे उत्तम फुलं येणं आणि सुगंध येणं, हा तर झाडाचा गुणधर्म आहे. तसं याचं गुणधर्म होता. कारण जेव्हा कुंतीने मागितलं सूर्यदेवांकडनं, त्याच्यात कुंतीचा पण काही भाग होता. पण हा भाग असताना समर्पित भाव उत्तम असावा, हे दुर्वास ऋषींचं जेव्हा कुंतीने सेवा केली, हा कुंतीमध्ये भाव होता. पण शंका घेतली, आहे की नाही, मला दिलंय हे खरं आहे की नाही, काम करू शकेल की नाही. आपण म्हणतो ना आता एखाद्याने सांगितलं अमुक मंत्र कर, काम करेल की नाही. डॉक्टरांनी तर सिद्ध करून दाखवलं सोप्या उदाहरणातनं. लहान मुलाला तेही सांगितलं 100 वेळा, ज्याला कळत नाही ते पोर आपण हातात धरतो आणि त्यांना तिथे शू करतात. त्याला काय माहिती शिव म्हटलं की शूज करायचे. पण आपल्या उच्चारणाने त्या देहामधलं ते मूत्रद्वार मोकळं होतं हे सिद्ध करतं. मंत्र हे आपल्या देहावर काम करतात. इथं कोणतीनी दुर्वास ऋषींनी सांगितलेले मंत्र म्हटले, ज्यांनी हे अपत्य निर्माण झालं सूर्यदेवाकडनं. गुण आले, पण गुण आले, सोनं आलं हातात, हिरा हातात आला, पण त्याला जर योग्य पैलू पाडले नाहीत तर त्याची किंमत ती काय. मग जीवनामध्ये गुरुप्राप्ती उत्तम होते, पण त्याची जर पैलूच तुमच्या वैचारिक पैलू जर नीट पाडले गेले नाहीत
तर तुमची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही कोणाच्या हातात पडताय, आपली गुरु ओळख पाहिजे. भगवंताची ओळख अर्जुनाला इथं युद्धभूमीवरती आल्यावरती झाली आहे, की आपण आतापर्यंत जीवन काढलं तो वेगळा होता, आता सांगतोय तो वेगळा आहे. हे ज्ञान मी रोज घेत होतो, हे पेन मी रोज लिहित होतो, पण आज कळलं. लिहिताना लक्षात येईल, आपण आधी विचार करावा लिहू का नको, कारण लिहिलं की लिहिलं. फाशी देणाऱ्या माणसाला नंतर कधी नीट तोडतात. आपण म्हणतो की म्हणजे हे नीट तोडलं म्हणजे तो खटला संपला किंवा अमुक अमुक झालं, कारण तो अध्याय संपलेला असतो. हा हे भगवद्गीता सांगते, हे संपलंय तिथं, काही नाही, जीवन संपलं. मग जे उपयोगी होतं ते क्षणात निरुपयोगी होतं. ज्या पेनानी तो निर्णय लिहिला गेलेला असतो ते पेन क्षणामध्ये तोडून टाकलं जातं. अर्जुना, मनुष्य देहाचं, मनुष्याचं जीवनाचं हे सार आहे. लोक आपला उपयोग करून घेतात आणि आपल्याला तोडून टाकतात, हे तुझ्या लक्षात यायला पाहिजे. हे जे समोर उभे आहेत हे तुझ्या जीवनामध्ये उपयोग करून घेतला आणि आज तुझ्या समोर किती वेळा असं झालं की तू भीष्माचार्यांना युद्धात मदत केलेली आहेस, द्रोणाचार्यांनाही केलेली आहेस, दुर्योधनाला तू सोडलेलं आहेस. तुम्ही पांडवांनी जाऊन सोडवलं म्हणून आज हा दुर्योधन समोर उभा आहे. दुर्योधनाला पकडलं होतं, तो सुटणार नव्हता, पण पांडवांनी जाऊन युद्ध करून दुर्योधनाला सोडलेलं आहे आणि आज तोच दुर्योधन समोर उभा आहे. अर्थ सांगतो, कोणावरती कृपा करावी किंवा कोणावरती आपण जे सांगतो ना की एखाद दया दाखवावी, हे आपल्याला कळणं हे ज्ञानाचा भाग आहे. सापाला दूध पाजलं, मेलेला साप आहे, मरतुकडा साप आहे. कुत्र्याला पाजलं, कुत्र्याचं काही होत नाही, त्याला दूध पाजलं, त्याला चांगलं खायला घातलं, त्याला पाहिजे ते त्याला तयार केलं, तो चाटेल तुम्हाला, पण कधी चावेल सांगता येत नाही. आणि सापाला दूध पाजलं तर तो तुम्हाला डंकच मारणार आहे, तो म्हणणार आहे का यांनी मला दूध पाजलं. मग हे जे कृती घडते जीवनात ही पार्था तुला कळली पाहिजे, की ज्यांच्याबद्दल तू शोक करतोय तुला सगळे डंख मारायला बसलेले आहेत. तू तुझा विचार करतोयस, तुझ्या पत्नीचा विचार केलास? हा जो समोर उभा आहे दुःशासन, ह्यानीच तुझ्या पत्नीला ओढत आणलं ना. मग तुझ्या मधला पती कुठे आहे? पतीची भूमिका कुठे आहे तुझ्यात? तुझ्यातला फक्त मी अर्जुन हा एकच आता तू स्वीकारतोयस. मी का करावं? कारण तुझ्यातला मी जागृत झालेला आहे. आणि मनुष्याच्या मध्ये जेव्हा स्वतःतला मी जागृत होतो तेव्हा तो व्यावहारिक बुद्धीमध्ये अंध होतो. जसा धृतराष्ट्र झाला होता, जन्मांध होताच, पण त्या संजयाला कधी विचारलं नाही की भगवान श्रीकृष्ण आज कसे दिसत आहेत. त्यांच्या लीलांचं वर्णन कर किंवा ते जे काय सांगतायत ते मला सांग. भगवद्गीतेचा अभ्यास केला लक्षात येईल एकच, माझी मुलं काय करतायत. आता युद्धाची परिस्थिती काय, शेवटच्या क्षणापर्यंत एवढंच त्यांनी विचारलं गेलेलं आहे. कोण मेलंय, दुःख केलंय, पण उपरती झाली नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये एक संधी परमेश्वर देतो, तेव्हा जर मनुष्याला उपरती झाली नाही तर तुमचं जीवन हे या महाभारतासारखं आहे, तिथनं परत फिरणं नाही, नाश टळत नाही. प्रत्येक वेळी भगवंत येत नाही, भगवंत आधीच येतो. इथं श्रीकृष्ण आधीच आलो होतो, ओळखलं नाही, भगवंतानी स्वरूप दाखवलं तरी ओळखलं नाही. ही मनुष्याची दुर्दशा असते. आपण म्हणत असतो मी हे गोळा करतो, ते गोळा करतो, हे जमवतो, ते जमवतो, माझ्याकडं हे कमी पडतंय. मनुष्यात तृप्तीच येत नाही. आज मारुती गाडीतनं फिरतोय, ठीक आहे,
बसलं की घरचे म्हणतात, अहो ती आपण दुसरी गाडी आहे ना, ती 2 वर्षांनी आता आपला नोकरी तुमचा धंदा चांगला झाला की ती घेऊ. ह्याचं सुख घे ना. आधी तू टू व्हीलरवर बसत होतीस तेव्हा मस्त सगळीकडे फिरत होती. आता तुला परमेश्वर कृपेने ह्या गाडीत बसवले, त्याच कारण हा जीवनाचा भाग आहे. जे मिळेल त्याच्यात मनुष्य तृप्ती मानत नाही. त्याच्यामध्ये तुमचं मन सांगतं, अरे कशाला तू तृप्त होतोय, तुला दुःख व्हायला पाहिजे, चांगलं होतं, थोडस प्रयत्न केला असतं तर झालं असतं. आणि हेच प्रत्येकाच्या घरामध्ये घडत असतं. म्हणून भगवंत सांगते, तृप्ती कशात आहे तू बघ. जगताना तुझ्या समोर ही सगळी ही युद्धजन्य परिस्थिती येणार आहे. आपण साधं घरामध्ये काहीतरी घेऊन जातो, चांगल्या याने घेऊन जातो की अरे हे केलं, आज मी बाहेर गेलो होतो, अमुक ठिकाणून ते आणलं. गावाला गेलो की तिथनं आपण काहीतरी घेऊन जातो. बेळगावला गेलो की कुंदा आणतो. घरातनं कुंदा घेऊन गेला त्याच्यामध्ये. त्या दुकानातनं का नाही आणला, तिकडचं चांगला असतो. तृप्ती नाही. मग जिथं तृप्ती नाही तिथं समाधान नाही, आणि जिथं समाधान नाही त्या ठिकाणी त्या वास्तूमध्ये त्या घरामध्ये सुख असून ते अंगी लागत नाही. भगवंत तेच सांगताय, मनाच्या अधीन. मला काय पाहिजे हे कळतच नाही, कारण मन सारखं सांगत असतं की येऊ दे, हे नाही, हे असंच आहे. मग अर्जुन तू हे समजून घे, तुला लक्षात यायला पाहिजे. इथं तू काही कोणाचं वडील म्हणून आलेलं नाहीयेस, इथं कोणाचा पती म्हणून आलेलं नाहीये, पण प्रतिशोध घ्यायचा आहे हे तुझ्या मनामध्ये पाहिजे. प्राध्यापक जेव्हा कॉलेजमध्ये शिकवायला जातो तर तो म्हटला की त्याने विद्यार्थ्यांना सांगितलं मी हिचा पती आहे, मी हिचा बाप आहे, तर विद्यार्थी म्हणतील यांना वेड लागलं. मी प्राध्यापक आहे हे सांगणं, भूमिका लक्षात घेणं गरजेचं आहे जीवनातली. अर्जुना ती तू भूमिका लक्षात घे. मनुष्य भूमिकेपासून पळतो म्हणून जीवनामध्ये संकट आहेत. वडील असतील तर 2 दणके दिलेच पाहिजेत. पण माझं मूल मोठं झालंय, आता काय बोलून उपयोग, केलं कारण काय, मुळात लावलं कोणी, झाड लावलं कोणी, तुम्हीच. आणि मग जर उत्तमच पेरलेलं असेल ना तर उत्तमच उगवतं, कारण त्याला कीड लागणं हा निसर्गाचा नियम आहे. त्याच्यापासून आपण वाचवत असतो. मग मुलांना बाहेर संस्काराला, मग संस्कार जाऊन रामरक्षा बाहेर जाऊन म्हणून या, भीमरूपी बाहेर जाऊन म्हणून या. कधीच ह्या गर्भसंस्कारचे वर्ग निघालेत. गर्भसंस्कार करा, गरजच नाही. ज्या बालकाला आईच्या छातीतलं दूध कसं प्यायचं हे कळतं ते संस्कारितच असतं, भगवंतांनी करूनच पाठवलेलं आहे. मग एखादी गोष्ट तुम्हाला जर त्या पिंडाला द्यायची असेल तर ती उत्तम तुम्ही वागताय का, कारण लक्षात घ्या स्पर्श हा सगळ्यात मोठा गुरु मानला गेलेला आहे. स्पर्शाला गुरु म्हटलेलं आहे. तुम्हाला नुसता हात ठेवला तर बरं वाटेल, पण हाताने जर चिमटा काढलात तर क्षणात दुःख होतं. फक्त दाबाचा फरक असतो. मग कुठल्या गोष्टीवर किती दाब द्यायचा हे पण कळलं गरजेचं आहे. म्हणजेच काय आहे, आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी ह्याच्यावरती आपण किती प्रकारे खोलात जाऊन विचार करायचा ना, हे मनुष्याला कळणं गरजेचं. ते जर नाही कळलं तर मग अर्जुनासारखी परिस्थिती होणार, गोंधळलेली अवस्था. आणि प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण नसणार आहे. कृष्णाने सांगून ठेवलेलं आहे की असं आहे, हे असं जग. आणि आपण समर्पित भाव करत नाही, आपण भौतिकतेच्या मागे जातो. मग इथंच भगवंताने सांगितलेलं आहे आत्मसन्यास योगामध्ये, सोडायला शिक आणि तिथं सोड. म्हणून आपण कुठं सोडावं हे पण कळलं पाहिजे. मनुष्याला मध्ये हे लगेच लोभ माया जागृत होतात. एका शेतकऱ्याच्या एका गावामध्ये संन्यासी येतात, खूप महान संन्यासी येतात. त्या राज्यातला राजा म्हणतो की मोठे संन्यासी आलेले, त्यांच्या कुटीमध्ये भेटायला जाऊ. आणि जिथे संन्यासी असतात त्याच्या समोरच एक तळ असतं जे कोरडं असतं, आणि पलीकडे एक झोपडी असते जिथे एक शेतकरी राहत असतो. गरिबी अवस्था, खायची वानवा, काय करायचं, संबंध पीक सुकलेलं असतं, समोर
त्या तळ्यामध्ये काही वेळा त्यातले मासे असतात, ते विकून तो त्याचा उदरनिर्वाह चालत असतो. पण सगळं एक तळही कोरडं असतं, काही नसतं, रडत असतो. त्याला कळतं की गावामध्ये संन्यासी आलेले आहेत. राजा म्हणतो, मला या संन्यासांना भेटायला जायचंय. सगळीकडे सुरक्षा व्यवस्था अशी चोख केली जाते. शेतकरी झोपतो. म्हटलं आपल्याला काही शक्य नाही, आपली ऐपतच नाही, आपली योग्यताच नाही. आपण कसं, आपल्याला कोण विचारणार? झोपून जातो. सकाळी उठतो, समोरचं तळं भरलेलं असतं आणि त्या भरलेल्या तळ्यामध्ये एक मोठं पुष्प उगवलेलं असतं, कमल पुष्प उगवलेलं असतं. त्याला कळत नाही, काल रात्रीपर्यंत तर काहीच नव्हतं, आता कसं काय उगवलं? म्हणतो ठीक आहे, चला, ज्या भगवंताला मी कोसलं त्यांनी बहुतेक संधी दिली मला, हे बाजारात जाऊन विकतो, म्हणजे आजचा दिवस माझा निघेल. म्हणून त्या तळ्यात जातो, त्या चिखलात जातो, ते कमळ काढतो आणि बाजारामध्ये विकायला येतो. आणि एक व्यापारी बघतो, ते त्याला सांगतो की 2 तुला चांदीच्या मोहरा देतो, हे मला दे, कारण गावामध्ये जे संन्यासी साधू आलेले आहे त्यांच्या पायांवरती मी वाहतो, मला त्यांच्याकडनं चांगला आशीर्वाद मिळेल. म्हणतो ठीक आहे. 2 चांदीच्या मुद्रा त्या शेतकऱ्यासाठी खूप मोठ्या होत्या. पण तेवढ्यात एक दुसरा व्यापारी बघतो मोठा, तो म्हणतो मी तुला 10 देतो, तू मला दे, कारण मी तिकडच चाललोय, त्यांना मी समर्पित करतो, म्हणजे मला आशीर्वाद चांगला मिळेल. राजाचा प्रधान जो सुरक्षतेसाठी आलेला असतो, तो सगळं बघत असतो, काय काय कुठं सुरक्षा व्यवस्थित आहे का नाही, आणि तो बघतो इथं याच्याकडे फुल उत्तम आहे, आता सीझन पण नाही, आणि इतकं सुंदर फुल, सुवास इतका सुंदर आहे, हे जर मी त्या संन्यासाला वाहिलं तर कदाचित उद्या मी या राज्याचा राजाही होऊ शकेल, काय माहिती आपल्यावरती काय कृपा होईल. नाहीतर मी आता एवढ्या वर्ष नोकरी करून जो पैसा मिळवलेला आहे त्यातला इथं खर्च करतो, कदाचित माझं भाग्य उजाळेल. त्याला सांगतो मी तुला 1000 देतो मोहरा. शेतकऱ्याला कळत नाही, पहिला 2च देत होता, मग 100 झाल्या, आता 1000 झाल्या. आणि तेवढ्यात राजा येतो, आणि राजा तिथनं जाताना त्या पुष्पाचा सुगंध त्या राजापर्यंत जातो, आणि राजा तिथं येतो शेतकऱ्यापाशी आणि म्हणतो की अरे हे तू पुष्प मला दे, हे मी ते महाराजांच्या चरणी वाहतो, मी तुला 100 सुवर्ण मुद्रा देतो, तुझं अख्खे पिढ्या बसून खातील. शेतकरी आनंदी, रडावं हसावं ही अवस्था शेतकऱ्याची होते, कारण कालपर्यंत तिचं काही नव्हतं, तिथं पाणी आलं होतं, ते पुष्प निर्माण झालं होतं, त्याची फक्त आजच्या माझ्या दिवसाची तजवीज परमेश्वरांनी करावी म्हणून मी विकायला आलेलो आहे, आणि इथं असताना आता हे राजा मला 100 सुवर्ण मुद्रा देतोय. तो महाराजांना म्हणतो मला हे विकायचं नाही, कारण ज्या गोष्टीची किंमतच एवढी असेल, मग हे मला स्वतःला त्या महात्म्याच्या चरणी समर्पित करू दे. मग ते फूल घेतो तो शेतकरी, त्या महात्म्यापाशी जातो आणि त्या चरणांवरती ते वाहतो, ते वाहताना त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, आणि मग तो संन्यासी त्याला आशीर्वाद देतो की तू जे योजले आहेस ते तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. गोष्ट इतकीच आहे, पण गोष्टीचा अर्थ काय? आपण काहीही खरेदी करून कुठेही एखाद्या गोष्टीची किंमत लावू शकत नाही. तुमचा भाव समर्पित पाहिजे. 100 सुवर्ण मुद्रा जेव्हा राजा देत होता, त्या शेतकऱ्याने जर घेतला असता तर त्याचं आयुष्य झालं असतं, पण परमेश्वराशी एकरूपता साधता आली नसती. परमेश्वर परीक्षा बघत असतो, हे दिलंय, मला विसरतेस का? परीक्षा मीच घेणार आहे, परीक्षाही मीच घेतोय, परीक्षकही मीच आहे, आणि तुला उत्तीर्ण करायचं की नाही तो पण मीच आहे, सगळीकडे फिरलात तरी मीच आहे. अर्जुनाला इथं मग श्रीकृष्ण म्हणतो की समर्पित भाव ठेव, पूर्ण माझ्याशी समर्पण कर, अर्धवट नको करूस. तू म्हणतोयस म्हणून करतोय, लागू नकोस तसं. मी म्हणतोय म्हणून करू नको. आधी मनाला वेगळं केलं का मलाही पटलं पाहिजे की तू मनापासून वेगळा आहेस. तुझ्या मनात प्रश्न आहे, याचा अर्थ हा प्रश्न उत्पन्न करणार कोण आहे? तर तुझं मन. आपण म्हणतो माझ्या मनात हा उत्पन्न झाला प्रश्न, माझ्यात नाही झाला. काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, अहंकार हे मनातनं उत्पन्न होतात, म्हणून त्याच्यावरती संयम पाहिजे.
मनावर काम करायला पाहिजे. म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात की मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी देतो स्वभाव. जसा स्वभाव आहे बघा किती सुंदर सांगितलंय. कोणी गेलं त्याला मिळत नाही. तुझा भाव काय आहे हे तो परमेश्वर ओळखतो. 10 लाखाचं सोन्याचा हार व्हायला म्हणजे मी झालो नाही. देव हा भावाचा भुकेला. भावच जर कळला नाही तर त्याचा उपयोग नाही. इथंच अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा एक झालं. श्रीकृष्णाचा भावच कळला नाही अर्जुनाला, म्हणून कृष्णाला ओळखू शकला नाही. आणि ज्यावेळी कृष्णाला ओळखाची वेळ झाली, ओळखलं, त्यावेळी समोर युद्धजन्य परिस्थिती होती. अर्थ असा की मनुष्य जीवनामध्ये जर भगवंत बाजूला असतो पण मनुष्य ओळखत नाही, मग जीवनामध्ये तुमच्या रणांगण ही परिस्थिती उत्पन्न होते आणि मग भगवंत तुमच्याशी संवाद साधतो. ती वेळ माणसावरती येऊ देऊ नये. आपल्या बाजूचा असलेला भगवंत जर आधीच ओळखला असता अर्जुनाने, तर त्याला ह्या भूमीवरती, या युद्धभूमीवरती, या कुरुक्षेत्रावरती प्रश्न पडले नसते. हेच मनुष्याच्या जीवनाचं सार आहे. परमेश्वर क्षणोक्षणी तुमच्या बरोबर आहे, पण तुम्हाला ज्याप्रमाणे जी तुमची परिस्थिती असते, अडचण असते, मग ती अडचण म्हणू शका किंवा सुखावह अवस्था म्हणू शका, परमेश्वर कायम तुमच्या बरोबर असतो. फक्त त्याला ओळखण्याची दृष्टी ही तुमच्याकडे पाहिजे. पण भगवंताला इथं अर्जुन जसं म्हणतात तसं प्रश्न विचारतो की भगवंता, मी तुझा लहानपणापासूनचा मित्र. श्रीकृष्ण म्हणतो, तू कधीपासून माझ्या लहानपणापासूनचा मित्र आहेस? तुझी माझी ओळख तर नंतर झाली. अरे तूच तर म्हणलास ना की तू लहान जन्मापासून माझ्या बरोबर असतोस. अर्जुन होता तो. कृष्णाला त्यांनी प्रश्न केला, ओळख आत्ता झाली हो, परमेश्वर कळाला कधी लागला? संकट आली तेव्हा परमेश्वराची आठवण झाली. तोपर्यंत लहान मुलांना पण माहित नसतं. आई वडील घरात पूजा करत असतात, ती पण करत असतात. पण इथं अर्जुन कृष्णाला म्हणतो की माझी चूक झाली, मी ओळखलं नाही, पण तू मला ओळखलं होतंस की नाही, मग तू का नाही मला ज्ञान दिलंस? तू का वाट पाहिलीस? तू जर मला अगोदरच तयार केलेलं असतंस, तू अगोदरच मला हे सगळं सांगितलं असतं, ज्ञान अगोदरच दिलं असतंस, तर इथं माझ्या हातनं खांद्यावरनं गांडीव गळून पडलं नसतं. याचा अर्थ केशवा, तुला असं वाटत नाही का की तू सुद्धा कुठल्या तरी परिस्थितीला जबाबदार आहेस? तू मनुष्याच्या जीवनामध्ये अशा परिस्थिती आणतोसच कशाला? तू अगोदरच का नाही जाणीव करून देत की अमुक घडणार आहे, संकट येणार आहे? जर तू अगोदरच सांगितलंस तर मनुष्य त्या मार्गाला जाणारच नाही. भगवंत सांगतो, अर्जुना, विधान ही एक गोष्ट असते. ज्या व्यक्तीला विधान कळलं, त्या गोष्टीला, ज्या मनुष्याला जीवनात काय घडणार आहे हे अगोदरच कळत असतं. जसं आपण आता बँकेमध्ये 5 वर्षाची SIP काढली, आपल्याला माहिती असतं आता 5,000 टाकले की 5 वर्षांनी 50,000 मिळतील. आधी माहिती असतं की नाही? मग श्रीकृष्णाच्या ह्याच्यात झालं तर व्यावहारिक गोष्टी मनुष्याला कळत असतात, मग आध्यात्मिक गोष्टी का नाही कळत? आत्ता एक माळ जप केली तर ती 10 वर्षांनी किती होतील? तुम्ही एकाच दिवशी लाखभर करायला जाता. एकाच दिवशी लाखभर रुपये जर इन्कम टॅक्स साठी बँकेत भरले तर इन्कम टॅक्स वाले सुद्धा ऍक्सेप्ट नाही करत. म्हणतात नाही, रोज 100 भरले तर ते ऍक्सेप्टेबल, एकाच दिवशी भरले तर नाही. का? आणि कुठली गोष्ट एकाच दिवसामध्ये करून चालत नाही. मग तशीच भगवंताची भक्ती आहे. हे तुमच्या आपल्या जीवनात येणारे क्षण असतात, वैचारिकता असते, अवस्था असते. ह्याच्यामध्ये आपण मी बघतो, माझ्यावर अडचण आली, भगवंताला सांगतच नाही, भगवंता काय करू रे आता, आपल्यावर अडचण आहे. आपण म्हणतो ही अडचण आमची आहे, ही माझी म्हणतो, ही गाडी माझी आहे आणि मागं लिहितो गजानन कृपा, आई कृपा, बाबा कृपा, पण गाडी माझी आहे, पण कृपा त्यांची. मग आधीच म्हणणं, ही गाडी त्यांची गाडी आहे.
हे मन बाहेर दाखवायला कशाला पाहिजे? मन काय सांगतंय? लोकांना कशाला सांगायला पाहिजे? भगवंताशी एकरूपता व्हायचं असेल तर भगवंताला ओळखणं महत्वाचं आहे. मग इथं अर्जुनाने सांगितलं, मी सर्वसामान्य मनुष्य, मला कळतच नाही भगवंताला कसं ओळखायचं, कसं ज्ञान प्राप्त करायचं. मनावरती तू सांगितलंस की ध्यान करायचं, मग ध्यान कसं करायचं? मग भगवंत इथं अर्जुनाला पुढं ध्यान योग म्हणजे ध्यान कसं करायचं, मन निर्विचार कसं करायचं. निर्विचार म्हणजे आलेले विचार कसे खोडायचे नाही तर कसे पुसायचे. खोडलं की खून राहणार आहे, पण पुसलत तर खून राहत नाही. मग हे कसं भगवंत अर्जुनाला सांगतो की जीवनातले विचार कसे पुसायचे आणि मनुष्यामध्ये ध्यान योग म्हणजे काय हे पुढील भागात बघू. श्रीराम.